नमस्कार. आपण सार्थ श्री दासबोध बघत आहोत. दशक 6वा, समास 9वा, सार शोधन. या जीवनाचं सार काय आहे, साधनेचं सार काय आहे आणि ते स्व अनुभवाने समर्थ रामदास सांगतात या समासात. ठीक आहे. आणि पुढे तर जे सांगितलं आहे ते सत्य आहे, याला कोणी असत्य म्हणाल तर लक्षात ठेवायचे, म्हणजे जबर जाणीवेने सांगतात. आणि याचा अर्थ असा की आपण परमार्थ मार्गावर यावं असंच त्यांना म्हणतात. श्रीराम गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन, तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे. की जे सेवक असतात, कसं असतं, एखादा राजा असतो किंवा एखादा श्रीमंत माणूस असतो, तो आपलं गुप्तधन कुठेतरी लपवून ठेवतो. आणि असं गुप्तधनांबद्दल तुम्ही कित्येक ठिकाणी कित्येक राजांबद्दल ऐकलं असेल. अगदी शिवाजी महाराजांपासून तर त्या तिकडे एकदम इजिप्तच्या राजांपर्यंत, त्या इन्कामध्ये म्हणजे त्या साऊथ अमेरिकेमध्ये समजा, की अगदी आसियान कंट्रीज म्हणजे इंडोनेशिया, कोलंबिया, आपलं अँकोर वाट जे जिथे आहे, कंबोडिया वगैरे खूप ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल. कोरिया, जपान आणि चीनमध्ये पण. तर हे झालं गुप्तधन, जे आपल्याला दिसतं, सोनं नाणं वगैरे. तसंच आपल्या जीवनामध्ये पण गुप्तधन असतं. ते कसं असतं ते पण सांगतात की आपण बाह्याकाराने, म्हणजे हे जे सोनं नाणं, हे बिल्डिंग फिल्डिंग सगळं जे असतं ते आपल्याला दिसतं, ते आपल्याला धन वाटतं. ठीक आहे. पण ते जे धन असतं, खरं धन असतं, तो जो खूप श्रीमंत माणूस असतो तो कुठेतरी लपवून ठेवतो. ठीक आहे. गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे. तर खरा जो स्वार्थ असतो तो आपल्या अंतरीचा आत्मज्ञान मिळवणं, हाच एक स्वार्थ आणि परमार्थ असतो खरा पाहिला तर. आणि ते गुप्तधन आपल्या अंतर्यामी असतं. ठीक आहे. आणि शहाणे लोक आपल्या अंतर्यामी सगळं शोधत असतात. ठीक आहे. आणि ते जे राजांचं बाह्यधन असतं ते पण गुप्त असतं. तसंच हे पण अंतर्यामीचं जे पण गुप्तधन असतं ते पण गुप्त असतं. ठीक आहे. तसे दृश्य हे माईक पाहता असती सकळ लोक, परी जयाचा ठाऊका विवेक ते तदंतर जाणते. ज्यांच्याजवळ विवेक असतो ते पटकन जाणू शकतात, की सारासार विवेक ज्यांचा जागृत झालेला आहे, ज्यांचं कॉन्शियस जागृत झालेलं आहे, जे एकदम सरळ मार्गाने भगवंताशी सतत भेटत असतात, त्यांना हे लवकर सापडतं. तसंच ते गुप्तधन असतं. मग त्या राजाला माहीत असतं की बरं, यांनी उदाहरण वगैरे दिलेलं आहे की समजा तळ्याच्या खाली लपवलं असेल तर राजाला माहीत आहे की वरतं पाणी पण तळ्याच्या खाली गुप्तधन लपवलं आहे. किंवा असे खूप सारे असे भुयार वगैरे असतात, त्याच्या आतमध्ये कुठेतरी लपवून ठेवलं असतं, पण त्याचा पत्ता फक्त राजालाच माहीत असतो. तसंच ते विवेकी लोक असतात, ते असे आतमधले जे असे हे असतात की मनाचे पटल असतात, ते असे त्या बाजूला करून त्या तो गुंता सोडून आतमध्ये पूर्ण एकदम त्यांना क्लिअर, समोर भगवंत, आत भगवंत, सर्वत्र भगवंत दिसतो. किती सुंदर सांगितलं. द्रव्य ठेवून जळ सोडले, लोक म्हणते सरोवर भरले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनाचे. बघा, तेच सांगितलं की सरोवर भरलेलं आहे पण त्याच्या आतमध्ये लपवलेलं आहे. तसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखीला परमार्थ, इतर ते करते स्वार्थ दृश्य पदार्थाचा. तर ज्ञाते लोक असतात ते परमार्थ करत असतात, आपला संसार परमार्थ रूप करून टाकतात. पण जे दृश्य पदार्थातच गुंतलेले आहेत ते सतत दृश्य पदार्थात राहतात आणि तसेच जगत राहतात. आता त्याच्यात बरेचसे उदाहरण दिलेले आहे. काबाडी वाहती काबाड, श्रेष्ठ भोगती रत्ने झाड, हे जयाचे ते असं गोड कर्मयोग आहे. कर्मयोगाने आपण आपल्या जीवनाचा भार वाहतो की जीवनातल्या अंतर्यामीचे रत्न आपण भोगतो. याचा अर्थ खरं तर असा आहे. ठीक आहे. असं आपण स्वतःच ठरवा की आपल्याला रत्न जे असतात आतमधले, आपल्या मनातले जे आत्मरत्न असतात ते भोगायचं आहे, की आपल्या जीवनाचं ओझं वाहून आपल्याला कर्मयोग करून आपल्याला जगायचं. कर्म हीच पूजा करून आपल्याला जगायचं आहे, की कर्म हे कष्ट आहे असं समजून करायचं. ठीक आहे. किती सुंदर सांगितलं. यांनी काय अर्थ सांगितलं माहीत नाही मला, की ओझं आले ओझी वाहतात वगैरे, नाही, असा अर्थ नाही आहे. हे अगदी शब्दशः अर्थ आहे हा.
एक काष्ठ स्वार्थ करीते, एक शुभा एक वाटिती, तैसे नव्हे ते की मृपती सार भोगते. की जे स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती असतात, प्रत्येक व्यक्ती होऊ शकतो, तर ते आत्मज्ञानाचा उपभोग घेतात, शुभ गोष्टींचा. आणि जे यात इंटरेस्ट घेत नाही, त्यांना तो अनुभव येत नाही. मग त्यामुळे आपल्याला पूर्ण जीवन असं झोकून द्यावं लागतं. तरी झडझडून व्हायला नाही ग, ये भक्तीची ये मार्गे लाग. असं म्हणजे बघा, तुम्हाला पुढे येणार आहे ते बघा. जयास आहे विचार, जे सुखासनी झाले स्वार, सुखासनात स्वार झाले ज्यांना विचार आहे, इतर जवळील भार वाहतची मेले. की त्या आत्मज्ञानाच्या विचारात एकदम सुखासनावर बसलेलं आहे. सुख आपण आधीच बघितलं, ख म्हणजे आकाशासारखं दिसणारं भगवंताशी एकरूप झालेली जी वृत्ती प्रवृत्ती आणि आपलं जे मन आहे, बुद्धी आहे, पूर्ण चित्त, अहंकार आणि पूर्ण सगळं आपलं पूर्ण जीव शिवाशी एकरूप झालं आहे, त्याच्यावर स्वारून आपण पूर्ण जीवन जगत असतो. इतर लोक जीवनाचा कष्ट घेऊनच वाहतची मेले, अक्षरशः त्या जीवनाच्या कष्टानेच मरून जातात. याचा अर्थ असा नाही की कोणी खरी गरीब आहे किंवा श्रीमंत, असं काहीच नसतं. श्रीमंत लोकही पैशाच्या भारांनी आणि इतर एकदम त्यांना मी इंग्लिशमध्ये फंटास्टिक गोष्टींनी ते त्या भाराने मरतात. गरीब लोक बिचारे समजा आज जीवायला मिळाला वगैरे अशा कष्टात मरतात. खरं पाहिलं तर दोन्हीकडे भार आहेच, श्रीमंत गरीब, चांगला वाईट, राजा रंक वगैरे सगळं काही ते त्या ओझ्यातच ते वाहतची मेले. एक दिव्याने भक्षिते, एक विष्ठा सावडती, आपण वर्तल्याची घेती स्वाभिमान. की काही दिव्यांना म्हणजे प्रसाद आणि दिव्यांना घेतात आणि काही घाणेरड्या गोष्टींमध्येच रमलेले असतात. असा सरळ अर्थ घ्यायचा. सार सेवेचे श्रेष्ठी, पूर्ण जीवनाचं सार आहे की परमात्माशी एकरूप होणं. या सारामध्ये राहतात ते. असार घ्यायचे वृथा पृष्टी, सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणते. की सार आणि असार याचं सज्ञानी जे लोक असतात ते जाणतात आणि ते श्रेष्ठ जीवन जगतात. याचा अर्थ खूप श्रीमंत आणि खूप असं काय म्हणतात लवाजमा वगैरे घेऊन असं नाही. श्रीमंत म्हणजे काय की मनाने संपन्न एक जीवन जगतात. एकाच वाक्यात. गुप्त परिसस चिंतामणी, प्रगट खडे काचमणी, गुप्त हेमरत्न खाणी, प्रगट पाषाण मृत्तिका. की जे दिसत आहे ते पाषाण म्हणजे दगड धोंडे आहेत. त्या दगड धोंडांमध्येच आपलं जीवन गमवायचं आहे की आपल्याला गुप्त चिंतामणी, आपल्या सगळ्या भगवंताशी एकरूप व्हायचं, ज्या इच्छा पूर्ण करणार आहेत त्यामध्ये आपण जगायचं. की काचाचे मणी असतात आणि या खड्यांमध्येच आपल्याला जीवन घालवायचं हे आपण ठरवायला पाहिजे. अव्वा शंका अव्वा वेल, गुप्त वनस्पती अमोल, एरंड धोत्रे भोसाला प्रगट असे. मी खूप उदाहरणं दिलेली आता. की उजव्या हाताचा असं आपण असं करून असं पो शंख वाजवतो, तो शंख खरंच खूपच रेअर असतो, म्हणजे दुर्मिळ असतो. आणि चांगल्या वनस्पती खूपच म्हणजे कधी कधी हिमालयात जाऊन शोधावं लागतं, कधी या पहाडावर त्या पहाडावर आपल्याला त्या वनस्पती आयुर्वेदिक जे औषध असतं ते शोधायला आपल्याला खूप ठिकाणी जावं लागतं. पण एरंड धोत्र म्हणजे जे असतात साध्या वनस्पती ते असतात त्या सगळीकडे पसरलेल्या असतात. तसेच साधे विचार आणि साध्या गोष्टी ज्यांनी लोक इन्फ्लुएन्स होऊन जातात आणि चालले जातात, त्यांच्या मागे अगदी आंधळपणाने जात असतात, त्या गोष्टी खूप असतात. पण या ज्या समर्थ सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपण प्रेमाने त्यांना ज्ञानेश्वर म्हणतो. 21व्या वर्षी समाधी घेतली, छोटंसं बाळ असतं झालं ते, ठीक आहे. तर या गोष्टी फार दुर्मिळ असतात, असे व्यक्तीही दुर्मिळ असतात. स्वामीजी म्हणायचे, कोठे दिसेना कल्पतरू आपल्याला पुणे फक्त त्या इंद्राजवळच सापडतं. उदंड सेरांचा विस्तारू, पाहता नाही मळी या घरू, बोरी बाभळ उदंडी. बाकीचे बोरी बाभळी वगैरे असे खूप ठिकाणी आपल्याला मिळतात. आजकाल तर बाभळी पण बरेच फक्त जिथे खूपच झाडी झुडूप आहे तिथेच सापडतं. म्हणजे शहरात तर बघा ना, मिळतच नाही. बाभळीचा काढा लागतो, कापूनच टाकतात झाड, अर्थात लिमिट, त्यात आपल्याला पडायचं नाही आहे. पण यामुळे आपलं एन्व्हायरमेंटल कॅटॅस्ट्रॉफ सुरू आहे. कोठे दिसेना कल्पतरू, उदंड सेरांचा विस्तारू, पाहताने मळिया गरू, बोरी बाभळा उदंडी. याचा अर्थ असा नाही की त्यांचं बाभळी लावायची नाही वगैरे,
याचा अर्थ असा आहे की त्यांना सार घ्यायचं की कल्पतरू फक्त इंद्राजवळच असतो, बाकीचे झाड आपल्याला पृथ्वीवर खूप दिसतात. म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे, कामधेनू जाळीचे इंद्राजवळच कामधेनू असतो, कल्पतरू आणि काय चिंतामणी सुद्धा. चिंता केल्यावर आपली इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी. कल्पतरू आपण जी कल्पना करू ती आपल्यासमोर प्रकट करणारा कल्पतरू. कामधेनू आपल्या इच्छा कामना पूर्ण करणारी कामधेनू. या सगळ्या गोष्टी इंद्राजवळ असतात. म्हणजे उदाहरण देतात आहे, सृष्टीत उदंड खिल्लारे, महत भाग्य भोगीचे द्रुपवरे, इतर कर्मानुसार. की या सृष्टीमध्ये आपल्याला महत भाग्याने राहायचं तर भगवंताच्या त्या भावातच राहायला पाहिजे. अनुसंधानात राहा म्हणा, काही पण म्हणा तुम्ही. आणि आपलं कर्म हीच पूजा असं करून करायचं, म्हणजे जगायचं. नाना व्यापार करीती जन, अवघेची म्हणती सकांचन, परंतु कुबेराचे महिमान कोणासीच नाहीये. की खूप जण खूप व्यापार करतात आणि स्वतःला श्रीमंत, मेरे जैसा आमिर कोई नाही वगैरे वगैरे, म्हणजे असं, आणि स्वतःला खूप श्रीमंत वगैरे समजतात. पण कुबेराचे महिमान कोणाच नाही, पण कुबेरासारखं धन कोणाच जवळ नाही. म्हणजे एक आपल्याला नम्र करायला ते सांगता येतं की असं समजायचं नाही. खूप शक्तिशाली व्यक्तीपेक्षा शक्तिशाली कोणीतरी राहू शकतं, खूप श्रीमंतापेक्षा कोणीतरी श्रीमंत राहू शकतं, खूप बुद्धिवंतापेक्षा एक बुद्धिवंत कोणी ना कोणीतरी राहू शकतं. खूप अधिकारांमध्ये पण असंच असतं. जसं आपण ब्रह्मदेवाचं उदाहरण बघितलं की मग अर्थात मग ब्रह्मदेव लगेच ते तर आत्मज्ञानी आहे, पण त्यांना पण भ्रम होऊ शकतो बघा काही क्षणापुरते. मग श्रीकृष्णाने तो भ्रम दूर केला आणि त्यांना मग अनंत कोटी ब्रह्मांड नाही. श्रीकृष्ण भगवान की जे फॉर एक्झाम्पल जसं झालं ते आपल्याला माहिती आहे ते उदाहरण. तैसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंडती. की ज्ञानेश्वर जे आहेत आणि योगेश्वर जे आहेत, म्हणजे ज्ञानी आणि योगेश्वर असे फार दुर्मिळ लोक असतात. पण त्या लोकांना पण फॉलो करून आपण स्वतःचा उद्धार करू शकतो. आणि ते खरं गुप्तधन आहे जे आत्मधन आहे. पोटाकरता इकडे तिकडे जातात, मतांतर धुंडतात आणि शोधतात, धुंडितात त्यांनीच म्हटलेलं आहे. आणि त्यानुसार लोकांना फसवायचा आणि त्याच्यातनं पैसे कमवायचे लोक खूप जण करतात. इथे यांनी लिहिलेलं आहे बरं का, पोटाचे किंकर नाना मते धुंडती, तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना. की सार आपल्याला दिसत नाही, असार मात्र सर्वत्र दिसतो. सारासार विवंचना साधू जाणते, आणि सार आणि असार हे साधू जाणतात. आता साधू म्हणजे भगवे वस्त्रधारी किंवा पांढरे वस्त्रधारी किंवा गुलाबी वस्त्रधारी किंवा काळे वस्त्रधारी किंवा निळे वस्त्रधारी वगैरे असे नसतात. साधू मनानी असतात. आपला सगळा साधूपण आपल्या अंतर्यामी असतं खरं पाहिलं तर. आणि या सगळ्या गोष्टींचे अर्थ साधू, संन्यासी, आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, त्यांना सारसार विचार करणारे वाईज लोक, तर असे कित्येक आले, कित्येक शब्द आले आपण बघितले. या सगळ्यांचा अर्थ सतजन. सत म्हणजे भगवंताशी एकरूप झालेले, सुखी म्हणजे भगवंताशी एकरूप झालेले, साधू म्हणजे भगवंताशी एकरूप झालेले, अशा सगळ्या गोष्टींचा अर्थ निघतो. तर ते साधू, ते सज्जन ह्या गोष्टींना जाणतात. इतरांस हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संतांची एकोणे साधू संत जाणते. तसं जसं तुम्हाला मी सांगितले की असे कित्येक लोकांना बघितलं की जे खरेच अंतर्यामी साधू आहेत. खरं खोटं काय आपल्याला त्यांना कळतं, आणि त्यांचे नावं पण लोकांना माहीत नाही. हो म्हणजे आहे, कारण हा भारत देश आहे. आता आपल्या इथे 150 कोटी लोक राहतात. तुम्ही म्हणूच शकत नाही की आपल्या इथे 150 कोटींपैकी 1500 कमीत कमी घेतले आत्मज्ञानी नाही आहे, असं होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. ते फक्त लपून राहतात. लपून राहतात म्हणजे ते सामान्य लोकांसारखे जगताना दिसतात. हे बोलतात आहेत बघा. दिसेना जे गुप्तधन तयासी करणे लागे अंजना, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. की गुप्तधन आपल्याला हे कसं दिसेल परमात्माचं, ते चांगल्या संगतीत राहिल्यावर. आपलं मनाला सुद्धा चांगल्या संगतीत ठेवलं तरच होऊ शकतं. कधी कधी असं होतं की आजूबाजूला विविध प्रकारचे लोक राहतात किंवा सगळेच चित्रविचित्र गोष्टी करताना दिसतात फॉर एक्झाम्पल. तर आपण स्वतःच्याच संगतीमध्ये राहायचं ना, आहे की नाही.
तर संगती, तुम्ही बघा की संगत म्हणजे काय. अजून एक सांगतो, संगत सुद्धा संगत, की भगवंताशी एकरूप झालेलं गत म्हणजे त्या मार्गावर चाललेलं, त्याला सत्संगती संगती म्हणतात. स्वतःच्याच सत्संगात आपण राहू शकतो. ठीक आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ परमात्म्याकडे घेऊन जाऊ शकतो. राज संधित होता सहज जे लाभे श्रीमंतता, की त्या संतांच्या सन्निध्यात राहिलं तर आपण आपोआप श्रीमंत होऊन जातो. तैसा सत्संग धरिता सद्वस्तू लावे, तसं सत्संगात राहिलं तर आपण त्या सत वस्तूला प्राप्त करू शकतो. हनुमान जे आहे ते म्हणायचे की मी त्या तत्वाकरता काम करतो आहे. तत्व म्हणजे रामतत्व जे आहे, ब्रह्मतत्व. तर ती तत्व आपल्याला, रामाचं काम केल्यावर ते तत्व आपल्याला लाभतंच. सरळ सरळ सद्वस्तू लाभे. सत वस्तू, सत म्हणजे भगवंत, वस्तू म्हणजे तेच तत्व. समजा लाभ आहे, आपल्याला त्याचा लाभ होतो सद्वस्तूची. कारण की आपण बरेचदा देहबुद्धीवरच असतो ना, म्हणून हे सांगतात आहे. सद्वस्तू सत वस्तूस लाभे सद्वस्तू. चांगल्या लोकांना चांगल्याच गोष्टी मिळतात, चांगल्या याला आहे की नाही. जसं आपल्या संसारात पण बरेचसे नियम आहेत, म्हणजे म्हणी आहेत की पैसे के पीछे पैसा जाता है, बुराई की तरफ बुराई जाती है, हे जे आहे की नाही तसं सद्वस्तू लाभे सद्वस्तू. सद्वस्तू धारण करणाऱ्या व्यक्तीला सद्वस्तूच मिळतात. अव्यावेस्तास अव्यावेस्तू, वाईट गोष्टी न वाईट गोष्टी. पाहता प्रशस्तास प्रशस्तू विचार लाभे. ठीक आहे. जो प्रशस्त असतो, असं मॅग्ननिमस माइंड, मोठ्या मनाचा असतो, त्याला तेच विचार आणि तसेच लोक भेटतात. म्हणून हे दृश्यदात आवघेची आहे अशाश्वत, जे या दृष्टम तर नष्टम, जे दृश्य ते नष्ट होणार. परमात्मा अच्युत अनंत, तो या दृश्या वेगळा. परमात्मा मात्र याच्यात वेगळा राहतो. म्हणजे भले ह्या सगळं काही परमात्माशी बनलेलं आहे, पण तो त्यापासून अलिप्त पण राहतो आणि तसंच आपल्याला पण राहता यायला पाहिजे, असं त्यांना म्हणायचं. दृश्या वेगळा दृश्यांतरी, सर्वात्मा तो सचराचरी. तो दृश्यात आहे पण दृश्याच्या अंतरात राहतो, तो आपल्याला दिसत नाही. सर्वात्मा तो सचराचरी, की सर्वात्मा जो आहे चर आणि अचर, चालणार आणि न चालणाऱ्या स्थिर वस्तूंच्या आतमध्ये, त्याच्या आतमध्ये तोच आहे आणि सर्वांच्या आत्म्यामध्ये पण तोच आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाला आपले ते अतिथी देवो भव वगैरे काय म्हणतात. भले बरेचदा असं होतं की सर अतिथी बोल रहे वो चोर आया था, म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, तो फिर हम उसको क्या खाना खिलाएंगे की थप्पड मारेंगे, म्हणजे अशी प्रश्न विचारतात असतात बरं का. तर तेवढी तर आपल्याला अक्कल पाहिजे की तो माणूस आला तो खरंच चांगला की नाही माहीत. म्हणजे असे कित्येक लोक, आम्ही 90% लोकांना भेटलो ते चेहरा बघून सांगतात की हा माणूस चांगला की वाईट आहे. एक भारतातली गोष्ट सांगतो. 90% लोकांना माहिती असतं की जो माणूस आलाय तो खरा आहे की खोटा आहे. ठीक आहे, सोडा. तर पुढे जायचं आपल्याला की सगळ्यांच्या अंतरामध्ये तो परमात्मा आहे. सर्वात्मा तो सचराचरी, विचार पाहता अंतरी निश्चयपणे आपल्याला कळून जातं की हो, प्रत्येक वस्तू प्रत्येक शक्ती त्या भगवंताचीच बनलेली आहे. दृश्या वेगळे दृश्यांतरी, सर्वात्मा तो सचराचरी, विचार पाहता अंतरी निश्चयपणे. निश्चयाने आपल्याला अंतरामध्ये जाणीव होते की नाही भगवंतच आहे या सर्वांमध्ये, आणि तो सर्वत्र आहे तर आपल्यामध्ये नाही आहे का. तर सगळ्यात पहिले त्यामुळे मग आपल्या इथे अहमात्मा म्हणतात आणि त्यानंतर प्रज्ञामय ब्रह्म आहे. सद्गुरू सांगतात की समर्थ रामदास पण सद्गुरू आपले समजा. ठीक आहे. ते सांगतायत की सर्वत्र भगवंत आहे, आणि पण जेव्हा ते सांगतात तत्वमसी, अरे तू तेच आहे, तर आपण जाणतो की अहमात्मा. मग प्रज्ञानम ब्रह्म, विचाराची होय, निश्चय बाणे. ठीक आहे. संसार त्याग न करिता, संसारात राहून सुद्धा प्रपंच उपाधी न सांडता, प्रपंचाची उपाधी म्हणजे काय, केवळ डॉक्टर, ॲडव्होकेट किंवा श्रीमंत गरीब नाही. तुम्ही मामा, भाचे, काका, काकू, आजी, आजोबा, मुलगा, मुलगी काय पण राहू शकता. या पण उपाधीच आहे. हे न सांडता जनामध्ये सार्थकता, जनांमध्ये राहून सार्थकता. सार्थक बघा, अजून एक शब्द भगवंताला, स अर्थ, सार्थकता. विचाराची होईल, विचार, प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार भगवंतच आहे. सगळ्या शब्दांचे अर्थ भगवंत निघतात. हो,
हे प्रचितीचे बोलणे, प्रचिती भगवंताची प्रचिती बोलणे. विवेक प्रचित पाहणे, विवेकाने प्रचितच पाहणे, भगवंतालाच बघणे. प्रचित म्हणजे काय? भगवंत. प्रचित पाहे ते शहाणे अन्यथा नव्हे. ते त्या भगवंताला सर्वत्र बघणारे आत बाहेर तेच शहाण्यात, अन्यथा नाही तर नाही. सप्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन, मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर. की सप्रचित त्या जाणून आपण अनुमान घेऊन आपल्याला ते जाणता येतं. आणि याच्यात उधारी नाही आहे, रोकडे धन. हे आपल्याला एकदम हे दिसतं भगवंत आहे, आतमध्ये भगवंत आहे म्हणजे आहे. मग त्याच्या मानसपूजेने प्रत्यक्ष दर्शन घेता येतं वगैरे वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. ठीक आहे का? याच्यात त्यांनी बरेचसे काय काय या जन्मात आत्मज्ञान प्राप्त होते वगैरे ते म्हणतायत. हे होऊ शकतं. पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार, तैसा नव्हे सारा सारा तत्काळ लाभे. की पुढल्या जन्मी होईल, कधीतरी होईल वगैरे वगैरे असं काही नाही. या क्षणी आत्मज्ञान होऊ शकतं आणि तात्काळ लाभेल, इमिजिएटली. अरे आपण जर का पैसे जर का दुप्पट करायचे असेल तर आपण इथे टाकले, ते लोक असतात ना कॅल्क्युलेशन, 6% व्याजाने किती वेळ 72 वगैरे वगैरे कॅल्क्युलेशन, 10 वर्षांनी होतील हो दुप्पट, हो का, असे कॅल्क्युलेशन करणार असतं 10 वर्षांनी. पण हे समर्थ म्हणतात की तू असा सारासार विचार केला, असं जीवन जगलास शुद्ध, तुला तात्काळ या क्षणी आत्मज्ञान मिळेल. इतक्या गॅरंटीने लिहून ठेवलेलं आहे. जसं माझे सद्गुरू म्हणायचे तसेच समर्थ पण म्हणतात. म्हणजे खरे साधू संत जे असतात ते असेच असतात बघा. फक्त शुद्ध मार्गावर चालणं, खरं बोलणं, इंटिग्रिटी ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. आणि व्यवस्थित सगळे कामं करणे, कोणाचे मन न दुखवणे, सगळे कामं वेळची जागची वस्तू जागेवर, सगळं व्यवस्थित करायचं. आता माणूस आहे तर कधीतरी थोडंसं इथे ठेवायचं तर थोडंसं साईडला ठेवलं, एखादी वस्तू वगैरे होऊ शकतं. ठीक आहे. तत्काळची लाभ होतो, या क्षणी लाभ होतो, तत्काळ म्हणजे तत्काळ लाभ होतो. प्राणी संसारी सुटतो, संशय ओघाची तुटतो जन्ममरणाचा. प्राणी संसारातनं सुटतो याचा अर्थ की या देहामध्ये राहून हे घरात कामं करून सुद्धा या संशयातनं निघून, संशय आपल्या मनातनं भगवंताबद्दलचा निघून जातो आणि जन्ममरणाचा 1,84 फेरे 84 लक्ष युनिटून जो आलेला आहे तो मुक्त होऊन जातो. हे मी गॅरंटेड सांगतो. आता समर्थ रामदास म्हणतात की माझ्याकडनं तुम्ही स्टॅम्प पेपर लिहून घ्या की असं तुम्ही चाललात तर तुम्हाला आत्मज्ञान होईलच होईल. याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकार. याच जन्मात या क्षणी तुम्ही संसारातनं निराळे होऊन जाल आणि मोक्ष या क्षणी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही या क्षणी स्वरूपाकार होऊन जाल. किती म्हणजे पॉवरफुल शब्द आहे तो बघा तुम्ही. इतर ठिकाणी जायला आणि काही करायला आपल्याला म्हणजे काही करणं आवश्यकच नाही. किती जबरदस्त आहे बघा. केवढे म्हणजे सामर्थ्याने बोलत आहेत समर्थ. ये गोष्टीच करी अनुमान तो सिद्धीचे, एक सेकंड काहीतरी चुकलं, ये गोष्टीच करी अनुमान तो सिद्धची पावेल पतना. तो पुसट शब्द लिहिला आहे. ये गोष्टीच करी अनुमान तो सिद्धची पावेल पतन, मिथ्यावदे त्यास आण उपासनेची. की जो याला खोटं म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे, असं समर्थ रामदास म्हणतात. आणि सत्य आहे ते जे बोलत आहेत ते तुम्ही अनुभव घेऊन बघा. सत्य आहे हो जे म्हणतायत ते. हे यथार्थची आहे बोलणे, विवेके शीघ्रची मुक्त होणे, असूनही काहीच नसणे जनामध्ये. की बरेचदा असं होतं की खूप लोक साधना करतात, खूप काय काय करतात, पण तरीही त्यांना काही मिळत नाही असं त्यांना वाटतं. खरं तर त्यांना ते मिळालं असतं पण जाणवत नसतं. त्यामुळे विवेकामुळे तुम्ही सारासार विवेकामुळे तुम्ही निश्चित या क्षणी मुक्त होऊ शकाल, जनांमध्ये राहून रोजचं जीवन जगून, असं ते म्हणतात. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. की देव हे निर्गुण आहे, त्या निर्गुणाशी आपला जीव इतका शुद्ध करायचा की तो जीव त्या परमात्म्यामध्ये मिळून जाईल, मग आपल्याला समाधान मिळेल. जे आपण नेहमी म्हणत असतो की योगी म्हणजे आपला जीव परमात्म्यात मिळून गेलेला आहे, योगी झालेला आहे, आपण भगवंताशी एकरूप झालो आहे, त्याच्यापासून आपल्याला सेपरेट करता येत नाही, तेव्हा आपण सतत समाधानात राहू शकतो. आणि
पुन्हा अजून एक की आपल्याला कोणी चिमटा घेतला का त्यावेळेला पण कळतं, एवढं लक्षात ठेवा. आपण समाधानात राहायचं आणि कोणी चिमटा घेतला तरी सावध राहायचं, त्याला समजावून सांगायचं वगैरे वगैरे. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. देहीचं विधेय होणे, या देहामध्ये आपण विधेय येऊ शकतो. पहा की सीता मातेला वैदेही म्हणायचं की सतत ती रामाशी एकरूप राहायची ना. बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती. करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे. जीवनमुक्त जाणे की आपण सतत जीवनमुक्त राहू शकतो, की सगळे कामं करूनही आपण मुक्त राहू शकतो. चांगले कामं, सगळ्यांच्या भलाई करता, स्वतःच्या भलाई करता, सतत परमार्थिक जीवन जगून, परार्थ करता परमार्थ करता जगून, कोणाचे मन न दुखवता आपण जगू शकतो. अर्थात कोणीतरी एकदम म्हणजे राक्षसी वृत्ती असेल, ऐसा क्या, आणि मग असं करून तो करेल, तर मग त्याच्याशी म्हणजे मग काय करणार, मग ते राक्षसी प्रवृत्तीचे. पण तरी आपण आतमध्ये आपल्या अंतर्यामीमध्ये आपण जीवनमुक्त राहू शकतो. बरेचदा तर असं होतं की अशा लोकांना जास्ती त्रास होतो, पण त्यातनंही ते म्हणतात की अरे देवा तू माझी परीक्षा बघतोय. तुकारामांना गाढवावरनं हिंडवलं, ज्ञानेश्वरांना जेवायलाच न दिलं. समर्थांच्या पण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या लपून राहिलेल्या, समर्थांना पण त्रास झालेला आहे. मग त्यानंतर त्यांनी साधना करून मग बाकीच्या गोष्टींना दुर्लक्ष करून स्वतः आत्मज्ञानी होऊन रामाचं दर्शन घेऊन रोज हनुमंताबरोबर जेवण करायचं ते, आणि ते सगळं गप्पा टप्पा करून मग त्यांच्याकडनं ते काय करायचं काय न करावं असं पूर्ण ते मार्ग ठरवून तसं त्यांनी सगळं केलं. बरोबर आहे की नाही? तर त्यांना बरेचसे त्रास झाले असतील आणि तरी ते जीवनमुक्त राहिले. श्रीकृष्णाचं उदाहरण आई नेहमी द्यायची की अरे तो जन्माला नाही आला तरी पण त्याचा मामा त्याला मारायला उठलेला आहे, कंस मामा. तेवढा तर त्रास आपल्याला नाही ना. तर त्यामुळे जीवनमुक्त आपण सतत राहू शकतो. एरवी हे खरे न वाटे, अनुमानेची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे, सद्गुरु वचने. बघा, सद्गुरु वचने सिद्धांत, सद्गुरु वचने सिद्धांत आपण बघितलं, ते पुढे पण येणार आहे की सद्गुरूंच्या वचनावर आपण विश्वास ठेवायचा आणि त्यांनी सांगितलेली साधना करायचा, संदेह ठेवायचा नाही आणि सतत सारासार विचार करून त्या परमात्म्याशी एकरूप राहायचं. जे सद्गुरूंनी सांगितलं आहे की सतत आनंदात राहतं तसं आनंदात राहायचं. सगळे कामं सचोटीने, व्यवहार व्यवस्थित सचोटीने करून, सगळे कामं व्यवस्थित करून, नॉन करप्ट लाईफ जगून आपण व्यवस्थित परमात्मा स्वरूप सतत राहू शकतो. आणि तसं आपण जीवन जगूया. हीच समर्थांची आज्ञा आहे की भगवंताशी एकरूप होणे, त्याच्याशी एकरूप होऊनच राहणे आणि तसंच जीवन जगणे, हेच या जीवनाचं सार आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सार शोधन नाम समासनोवा. धन्यवाद.